नमस्कार बालमित्रांनो, तुमचं किड स्टोरी टाईम चॅनेलवरती स्वागत आहे. आज आपण कासवाने जिंकली पैज ही गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया. एक होते जंगल. जंगलामध्ये एक ससा राहत होता. तो खूप चपळ आणि चतुर सुद्धा होता. पण याच गोष्टीचा त्याला अहंकार सुद्धा होता. तो येता जाता इतरांना आपण कसे वेगाने पळतो आणि आपण कसे हुशार आहोत याच्या बडाया सांगत बसायचा. त्याला त्याचेच कौतुक. त्या जंगलाच्या तळ्यामध्ये एक कासव सुद्धा राहत होते. ते खूप शांत स्वभावाचे होते. ते तेथील सर्व प्राण्यांशी खूपच प्रेमाने आणि आदराने वागायचे. दुपारच्या वेळी सर्व प्राणी तळ्याच्या काठी पाणी पिण्यास येत. त्यावेळी सर्व प्राणी तळ्याच्या काठावर बसून छान गप्पा मारत. त्यावेळी कासव आणि ससा सुद्धा तेथे गप्पा मारायला येत असत. त्यावेळी ससा, कासव कसे मंद आहे, त्याला कसे काही जमत नाही यावरून त्याची चेष्टा मस्करी करायचा. इतर प्राण्यांना त्याचा स्वभाव माहीत असल्याने ते सशाच्या बोलण्याकडे लक्ष देत नसत. पण तो कासवाला जे काही बोलत ते अजिबात आवडत नसत. पण कोण त्या अतिशहाण्याच्या नादी लागेल. कासव मात्र भोळे होते. ते त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत. एके दिवशी सर्व प्राणी असेच गप्पा मारत बसले होते. त्यापैकी कुणीतरी म्हणाले, अरे, आज कासव दादा आला नाही वाटतं गप्पा मारायला. त्यावर खारुताईने, कासव दादा वरती ये, आम्ही बसलो आहोत गप्पा मारत, अशी हाक तिने कासवाला दिली. कासव दादा पण म्हणाले, हो आलो. कासव दादा पाण्यामधून पोहत पोहत लगेच वरती आले. ते पाण्यातून लगेच वरती आल्याचे पाहून ससा त्याला म्हणतो, आलास का रे कासवा? मला वाटले तू कदाचित उद्याच गप्पा मारायला येथे पोचशील. एवढा तू मंद चालतो. आणि ससा जोरजोराने हसू लागला. ते पाहून कासव बोलू लागले, अरे ससे भाऊ, अरे मला जमिनीवर नाही पटकन चालता येत, जसे तुला पाण्यात पोहता येत नाही. त्यावर ससा बोलू लागला, तुला काय रे बोलायचं आहे? तू मला हिणवत आहेस का? तुला जमणार आहे का माझ्यासारखं पळायला? त्यांची शाब्दिक बाचाबाची वाढतच चालली होती. त्यांना इतर प्राणी समजावू लागली. कासव दादाला समजावल्यानंतर ते शांत बसले. पण ससा काय शांत बसायला तयार नाही. हा मंद कासव माझी टिंगल उरतो काय? त्याचा अहंकार दुखावला होता. तो कासवाला काही पण बोलू लागला. बोलता बोलता तो कासवाला म्हणाला, तू स्वतःला काय समजतोस? तू आहेस मंद. हिम्मत असेल तर मग लाव पैज धावण्याची. आहे का तू तयार? बोल. कासवाने विचार केला. एकदा याला धडा शिकवलाच पाहिजे. याला स्वतःच्या वेगाचा खूपच अहंकार आहे. आपण हरलो तरी चालेल, पण आपण याला टक्कर द्यायचीच. तो म्हणाला, हो ससे भाऊ, मला आहे मान्य. त्याचे पैज स्वीकारणे सगळ्या प्राण्यांना आश्चर्य वाटले. पण मनातून सगळ्यांना खूप बरे सुद्धा वाटले. कारण ससा येईल त्याला काहीतरी वाईट साईड बोलायचं. आज कोणीतरी निदान त्याच्याशी मुकाबला करायला तरी तयार आहे. सर्व प्राणी आणि ससा, कासव यांनी शर्यतीचा दिवस ठरवला. वेळ ठरवली. त्याप्रमाणे सर्व प्राणी जमले. कासव आले, ससा आला. जंगलातील सर्व प्राणीही शर्यत बघण्यासाठी उत्सुक होते. कोल्ह्याने शर्यतीचा मार्ग निश्चित केला होता. एका मोठ्या आंब्याच्या झाडापासून सुरू करून दुसऱ्या आंब्याच्या झाडापर्यंत, जो एक उंच डोंगराच्या पलीकडे होता, शर्यतीची सुरुवात झाली. ससा वाऱ्याच्या वेगाने पळू लागला. कासव आपले हळूहळू पळू लागले. ससा सुसाट पळत होता. पळता पळता मागे पाहत होता. त्याला कासव मंद मंद पळत नाही, तर
चालताना बघून त्याला खूप हसू येत होते. ससा आता पळत पळत वाटेवर असलेल्या शेताजवळ पोचला. त्याने पाहिले त्या शेतामध्ये गाजराचे पीक खूप जोमाने आले होते. त्याला खूप गाजर आवडत आणि ती रसरशीत गाजरे पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने मागचा पुढचा विचार न करता पटापटा गाजरे खायला सुरुवात केली. गाजरे गोड असल्याने त्याने एवढी खाल्ली की आता त्याला पळायचं तर सोडा, त्याला चालताही येईना. आता काय करावे? आपल्याला तर शर्यत पूर्ण करायची आहे. म्हणून त्याने मागे पाहिले तर कासव अजून शर्यत सुरू झाली त्या झाडापासून थोडेच पुढे आले होते. मग त्याला त्याचे कमालच वाटली. अरे यार, मला तर शर्यत पूर्ण करायला थोडेच अंतर राहिले आहे. हा काय मंद कासव पोचेल संध्याकाळी, असे म्हणून कुचकट असले. तेवढ्यात वाऱ्याची झुळूक वाहू लागली. आता त्याला भरलेल्या पोटामुळे पळणे अशक्य झाले होते. त्याला एक वडाचे झाड दिसले. त्या झाडाची खूप मोठी सावली पडली होती. तो त्या झाडाखाली जाऊन बसला आणि कधी झोपी गेला आहे त्यालाही कळले नाही. इकडे कासव आपले हळूहळू चालू लागले. कासवाच्या मनात एकच, आज काही झाले तरी मीही शर्यत पूर्ण करणारच. त्याला जेवढे शक्य आहे तेवढे पटापटा पळण्याचा ते प्रयत्न करत होते. त्याने ससा कुठपर्यंत पोचला आहे ते पाहू लागला. त्याने लांबून पाहिले तर ससा एका झाडाखाली बसलेला दिसला. त्याने विचार केला की ससीभाऊ तर खूपच अंतर पार करून आराम करत बसले आहेत वाटतं. कासव स्वतःशीच बोलू लागले, अरे, आपल्याला तर हे अंतर पार करण्यासाठी बराच वेळ लागेल, पण आता माघार नाही. आपण शेवटपर्यंत ही शर्यत पूर्ण करणारच. हरलो तरी चालेल. आपल्याला किती वेळ लागतोय ते पाहूच. काय ते ससे दादा आपल्याला सारखे मंद मंद म्हणत असतात आणि आपण खूप वेगवान नसलो तर काय, आपण सातत्याने कोणतेही काम पूर्ण करतोच की. थोडा वेळ लागतो आपल्याला, म्हणून काय काहीही ऐकायचे का? अरे, आपल्याला अहंकार नाही, पण आपण काय आपला स्वाभिमान गहाण ठेवलाय का? असो, जे काय होईल ते होईल, पाहू पुढचे पुढे, असा विचार करत करत कासव ससा झोपलेल्या झाडापाशी आला. त्याने सशाकडे पाहिले तर ससे मासे तर चक्क घोरत होते. कासवाने विचार केला, आपण मात्र न थांबता आपली शर्यत पूर्ण करू. ससे भाऊ राहिलेले थोडेच अंतर 2 उड्या मारून पूर्ण करतील. आपल्याला मात्र हेच अंतर पूर्ण करायला वेळ लागेल. असा विचार करून कासव आपले हळूहळू पुढे गेले. बराच वेळ झाला. ससा आळुके पिळुके देत उठला. त्याने कासव कुठपर्यंत पोचले ते पाहू लागला. त्याला कासव काही दिसेना. त्याने विचार केला, जाऊ दे, कुठे का पोहोचेना, आपली तर मस्त झोप झाली. आता आपण शर्यत संपते त्या रेषेपर्यंत धावत जाऊ आणि पैस जिंकू. म्हणजे तिथे थांबलेले हत्ती, खारुताई, लांडगे आणि इतर प्राणी आपल्या स्वागतासाठी सज्ज असतील, असा विचार करून ससा धावू लागला. त्याला थोड्या अंतरावर गेल्यावर टाळ्यांचा व जल्लोष केल्याचा आवाज येऊ लागला. आता ससा बेचैन झाला. त्याला काही कळेना. मी तर आत्ता पोहोचेन, मग जिंकले कोण? कासव, असा विचार त्याच्या डोक्यात चमकला आणि तो जोरात धावू लागला. तो शर्यत संपन्न होणार त्या ठिकाणी पोचतो तर काय, कासवाने शर्यत जिंकलेली होती आणि सर्व प्राणी त्याचे अभिनंदन करत होते. आता ससा पार नरमला होता. काय बोलावे ते त्याला समजेना. सर्व प्राणी म्हणाले, ससे भाऊ, या या या, आम्हाला वाटले होते तुम्ही वाऱ्याच्या वेगाने शर्यत कधीच पूर्ण करून ती जिंकाल, पण तुमच्या अति आत्मविश्वासाने तुम्ही हारला. आणि ज्याला तुम्ही सतत मंद मंद म्हणत होता ते कासव आज जिंकले की राव? ससा थोडा खजील झाला. त्याने कासवाचे मोठ्या मनाने अभिनंदन केले. कासवाने सुद्धा सर्व काही विसरून त्याला मिठी मारली आणि म्हणाले, तुम्ही माझ्याशी पैज लावली नसती तर मलाही सातत्याने कोणतेही काम केले असता आपण त्यामध्ये यशस्वी होतो हे कळलेच नसते. तुमचेही आभार ससे भाऊ, असे कासव म्हणाले.
अशा प्रकारे कासवाने न थांबता आणि सातत्याने आपले लक्ष्य साध्य केले. बालमित्रांनो, या गोष्टीवरून आपण हे शिकलो की जीवनामध्ये आत्मविश्वास असेल तर आपण कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो, पण अति आत्मविश्वास हा आपल्याला अपयशच देतो, कारण आपण गाफील राहतो आणि हाच अति आत्मविश्वास मग आपलाच घात करतो. स्वतःवर विश्वास ठेवून कोणतीही गोष्ट सातत्याने आणि चिकाटीने केली असता अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही आपण साध्य करू शकतो. गर्व हा नेहमीच अपयशाकडे घेऊन जातो आणि सातत्य आणि चिकाटी यशाकडे. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि छान छान गोष्टी ऐकण्यासाठी किड्स स्टोरी टाईम चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.